गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पहिला चेंडू बिहाइंड या ठिकाणी पहिला बॅटला ब्रश केलेला चेंडू पाहिला मात्र झेल हातामध्ये चेंडू हातामधून निसटला या ठिकाणी एकदा मात्र रोखू शकत नाही एकदा पूर्ण केले धावीचा श्री गणेश होतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिला गोलंदाज रोहन आहे तर आपण पाहिलं स्ट्राईकला राज आणि अतिश एक धाव पूर्ण केली जाते धावपळकावरती धाव लगावली जाते वर्षे संघाची दुसरा चेंडूवरती प्रहार चढवलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फटक्यामध्ये होतं वजन आणि मिळतील तब्बल धावा अर्धा डझन या ठिकाणी मात्र षटकार आलाय धावसंख्या पहिली 7 धावा धावपळकावरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळतोय हो क्या बात आहे या ठिकाणी मोठा फटका मारायचा होता मात्र शेवटच्या क्षणाला आपण या ठिकाणी पाहिलं ना तर फलंदाजाने या ठिकाणी मनसुबे आपण पाहिले विचार वेगळा केला चेंडू जसं बॅट अगदी जवळ आलं ना तसं मात्र या ठिकाणी पाहिलं पॉईंटला चेंडूला कट केलं एक धाव मात्र रोखू शकत नाही एक धाव पूर्ण गेली धावसंख्या पहिली धावपळकावरती बिनबाद 8 धावा पॅडलशिपचा फटका या ठिकाणी डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार षटकावरती 12 धावा धावपळकावरती पॉवर प्लेच्या या षटकाचा पुरेपूर फायदा उठवताना पाहायला मिळते सलामीची जोडी पण पहिलं राज आणि अतिश राजच्या बॅटमधून एक चौकार आलाय तर पाहिलं आपण अतिशच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आलाय 12 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत 2 क्षेत्र थर्ड सर्कलच्या बाहेर आहेत एक क्षेत्राशी मात्र आपण पाहिलं ना तर मात्र डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये तैनात केलंय तर दुसरं मात्र आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात केलंय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते गोलंदाज रोहन दुसरा चेंडू त्याच्यावरती प्रहार चढवलाय पुन्हा एकदा कावकोळा क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर तो म्हणजे फलंदाज या पॉवर प्लेचा राज एक चौकार आला एक षटकार आलाय गोलंदाजावरती हल्ला चढवला गेला 18 धावा धावपळकावरती आहेत आणखीन एक मोठा फटका मारला या ठिकाणी चेंडू हवेमध्ये बराच वेळ राहिला आहे मात्र या ठिकाणी काय घडलंय पहा झेल मात्र सुटलंय कॅचेस विन द मॅचेस जीतो कॅच पकडो मॅच मात्र या ठिकाणी झेल सोडलं गेलंय खऱ्या अर्थाने या ठिकाणी ब्रेक थ्रू मिळवून देण्याचा प्रयत्न पाहिला गोलंदाज रोहनचा मात्र झेल सुटलं गेलं त्या ठिकाणी पण पाहिलं मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्रशक्त तैनात आहे धावसंख्या पहिली धावपळकावरती षटक क्रमांक पहिलं संपलं पहिल्या षटकाची सांगता झाल्यानंतर पण धावपळक जर पाहिलं धावपळकावरती सनी 11 वर्षीय संघाची 19 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहतोय सरपंच चषक 2024 एक सुंदर अशी स्पर्धा चांगलं आयोजन नियोजन देखील पाहायला मिळतोय 19 धावा धावपळकावरती पाहायला मिळतोय तो सामना या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सनी 11 वर्षे विरुद्ध नेव्ही बी या संघादरम्यान लढत चालू आहे पहिल्या षटकाची सांगता झाली 19 धावा धावपळकावरती गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक दुसरं अक्षय आलाय आपण पाहिलं ना या ठिकाणी तर मात्र पॉवर प्लेचे षटक संपले आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण जर पाहिलं ऑन क्षेत्रामध्ये डीप स्क्युअरले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मिड ऑन लॉंग ऑन त्याचप्रमाणे आपण पाहिलं शॉर्ट मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलंय तर ऑफ क्षेत्रात क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर मात्र या ठिकाणी पॉईंट शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये त्याचनंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे अक्षयचा हा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू असणार आहे उर्ध विकेटने मारा करतोय चांगला धाटणीचा चेंडू राहिला आहे मात्र आपण पाहिलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला डीप क्षेत्रामध्ये चेंडू गेला मात्र एकच धाव मिळणार आहे धावसंख्या पहिली धावपळकावरती 1ने पुढे सरकले 20 धावा धावपळकावरती चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सनी 11 वर्षे 20 संघाच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी राज आणि अतिशच्या माध्यमातून आतिषबाजी षटकार चौकारांत देखील पाहतो आपण फुलटॉस पातीच्या लोअर फुलटॉस चेंडू त्याच्यावरती हल्ला चढवलाय चेंडू हवेमध्ये आता मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही आणि फलंदाज मात्र
तिसऱ्या थर्ड अंपायरची मागणी केली गेली आहे. चेक केलं जाईल. नक्कीच ही कॅच आहे. बघा ही पंचायतीची मॅच आहे मित्रांनो, आपली स्पर्धा आहे. आपल्याकडे थर्ड अंपायर आहे, आपण नक्कीच घेऊया. नक्कीच कुठेतरी वातावरण आपण गरम करायचं नाही आहे. सर्वात दोन्ही संघांना माझी विनंती असेल, नक्कीच आपण जो निर्णय आहे तो अचूक निर्णय आपल्याकडे येईल. थर्ड अंपायर आहे आपल्याकडे, काय हरकत नाही आहे. आपण घेऊया थर्ड अंपायर आणि नक्कीच तिथे समजेल आपण की षटकार आहे की कॅच आहे. 6 धावा आहे, 6 धावा आहे. जर पाहिलं अतिशने 13 धावसंख्येवरती खेळ करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये पण पाहिलं पॉईंटला चेंडू पडल्यानंतर थोडंसं दिशा बदलली गेली. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. धावसंख्या पाहिली एकने पुढे सरकले. 27 धावा. मराठी उद्योजक सन्मान्य राम नागते साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि खऱ्या अर्थाने त्यांचा या ठिकाणी संघ आपण खेळताना पाहतोय. धावसंख्या पहिली धावफलकावरती 27 धावा. गोलंदाज पुन्हा सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण पहिला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी एका धावसंख्येवरती समाधान मांडला जातोय. धावसंख्या पाहिली एकने पुढे सरकले. 28 धावा. एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मात्र 10 चेंडूमध्ये 28 धाव्यांची आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला मिळतोय. चांगला खेळ क्रिकेटचा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय वडशे संघाच्या माध्यमातून. अक्षयचा हा चेंडू सरळ बॅटने चेंडूला एक पाठवलाय. स्ट्रेट डाईचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सीमा पार जातोय 6 धाव्यांसाठी. या षटकातील शेवटचा चेंडू. खऱ्या अर्थाने आतापर्यंत पाहिले या षटकामध्ये जर 2 षटकार आले, 3 सिंगल आलेत. शेवटचा चेंडू आहे मात्र निर्धाव चेंडूची सांगता या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. कमबॅक केले आपल्या संघासाठी. 2 षटकाचा खेळ संपला. पाण्याची व्यवस्था करायची आहे मी विनंती करतोय. 2 षटकाचा खेळ संपला पण धावा जर पाहिल्या धावफलकावरती ना तर मात्र या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या गेल्या. टोटल स्कोर पाहिलं धावफलकावरती सनी 11 वर्षबी संघाची तर 34 धावा. एक चांगली पार्टनरशिप. 12 चेंडूमध्ये 34 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. जर आपण हे 34 धावांची सरासरी पाहिली तर जवळजवळ 17च्या सरासरी धावा जमवल्या आहेत. एक चांगली सुरुवात या मैदानावरती या खेळपट्टीवरती केली. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत या ठिकाणी आपण पाहतोय. पाण्याची व्यवस्था खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक चांगली स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. हे पाण्याची ट्रॉली आतमध्ये गेली तिपर्यंत अवक्या डीजे मोतच्या माध्यमातून सुमधीर गीत. हेड चिक. धन्यवाद. षटक क्रमांक 3 लोकेश. लोकेशवरती हल्ला चढवलाय. डीप 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 मिड विकेटच्या बाहेर येतोय हा दणदणीत आणि कणकणीतचा षटकार. फळकावरती नौकेश पाहतोय. चांगली फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. एक आपण पाहिलं आतापर्यंत नौकेशच्या बॅटमधून 3 उतुंग
सॉरी गोलंदाज नौकेश आहे. अतिश हा फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून आपल्याला 3 उथुंग षटकार आलेत. नौकेशच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि स्ट्राईकला मात्र आता पाहतोय राज आहे. चांगली सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिलं. चांगली फटकेबाजी करतोय. चांगली चौकारांची भाषा बोलली जाते आहे. अक्रॉस लाईन या ठिकाणी सफल होऊन मारण्याचा प्रयत्न पाहिला. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावेंसाठी चौकार. आणि या दुपारच्या सत्रामध्ये धावांचा ओघ मात्र पाहायला मिळतोय. कारण प्रत्येक गोलंदाजीवरती या ठिकाणी हल्ला बॉल केलाय. गोलंदाज नौकेश आहे. किंवा त्या ठिकाणी आपण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहिला. गिरकी घेऊन मारण्याचा हा प्रयत्न पाहिला. मात्र शॉट पाहिले क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा मात्र रोखू शकत नाही. एकदा पूर्ण केली जाते. धावसंख्या पहिली धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला 19 धावा खर्च केल्या गेल्या. दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर मात्र 15 धावा खर्च केल्या गेला. षटक क्रमांक 3 चालू आहे. जो गोलंदाज लवकेश आहे. आतापर्यंत आणखीन एक मोठा फटका येतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत आणि खणखणीत असा हा खाली मात्र झेल घेऊ शकत नाही. झेल पकडणं खूप महत्त्वाचं होतं. ही जी कोंडी चालली खरी अर्थात चांगली पार्टनरशिप होतोय. ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. नाहीतर आज मात्र धावांचा उच्चांक पाहायला मिळेल. आतापर्यंत पाहिलं 53 धावा धावफलकातील गावल्या जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं 3रं मार्गस्थ आहे. या 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे गोलंदाज नौकेश या गोलंदाजा. 53 धावा. चेंज ऑफ पेस लोअर पदे चेंडू राहिलाय. फटका व्यवस्थित या ठिकाणी बसलाय. परंतु आणखीन एक झेल पकडलाय. तब्बल आपण आतापर्यंत जर पाहिल्या ना तर मात्र या क्षेत्राच्या माध्यमातून 3 कॅचेस मात्र या ठिकाणी कॅच सुटलेले आहेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच येतो मॅच. तुम्हाला जर या ठिकाणी धावा रोखायची असेल ना तर खऱ्या अर्थाने तुम्हाला क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं आहे. जे कॅचेस ते येतात ना, जे झेल उडत आहे ते झेल पकडणं खूप महत्त्वाचं आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा आपण पाहिल्या धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती. या षटकाचा विचार केला तर मात्र तब्बल 21 धावा खर्च केल्या गेल्या. ते म्हणजे नौकेश गोलंदाजाने 55 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. जी लढत आपण या मैदानावरती पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सनी 11 वर्षे बी त्याच्या विरोधात जो संघ आहे निवी ब संघ आहे. कोणाची ट्रॅकवर आपण पाहतो डेथ व स्पेशालिटी 4थं षटक या ठिकाणी घेऊन येतो. अनामारीचं षटक आहे. मात्र या षटकामध्ये कमबॅक करणार का गोलंदाज मयूर. हे चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहिली. 18 चेंडूमध्ये 55 धावांचे पार्टनरशिप पाहायला मिळतोय. मयूर आला गोलंदाजी ट्रॅकवर. 6 चेंडू शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा रोखणार वर्ष संघाला. आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी आलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 6 धावेंसाठी षटकार. राजची वैयक्तिक जर खेळी पाहिली ना तर 32 धावसंख्येवरती खेळ करतोय. काय दर्जेचा खेळ करतोय आता आपण पाहिलं नाही. या वरचे आपण पाहतोय सरपंच चषकाच्या दरम्यान चांगला खेळ पाहायला मिळतोय. या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवतोय. चौकार षटकारांची भाषा नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना राज आणि अतिशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर आपण पाहिलं राज 31 धावसंख्येवरती खेळतोय. 10 चेंडूचा सामना केला. त्याचप्रमाणे 9 चेंडूमध्ये 30 धावांवरती खेळ करतोय आतिश. 61 संघाचा टोटल जर आपण स्कोअर पाहिलं धावफलक पाहिलं ना सनी 11 वर्षे बी संघाचा 61 धावांची ही पार्टनरशिप पाहायला मिळतोय. ही कोंडी फोडावी लागेल. या पार्टनरशिपला कुठेतरी सुरुंग लावावं लागेल मयूर गोलंदाजाला. शेवटचं हाणामारीचं अंतिम षटक आहे. बॅकफुटला सरसलाय. जागा बनवले. चेंडूला पाठवलाय मिड ऑन क्षेत्राच्या बाहेर.
आदिवासीवाडी संघाचा कर्णधार, त्याचप्रमाणे दीपेश येलीवन आदर्श नगर संघाचा कर्णधार. प्लीज आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. त्रिदेव दीपेश इलेवन आदर्श नगर आणि निवी आदिवासीवाडी यांना विनंती करतोय कर्णधारांना की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. 67 धावा धावपाळकावरती. आणखीन एक मोठा फटका आपण पाहिला ना, मिडॉन क्षेत्राच्या बाहेर लांब लचक असा हा षटकार येतोय. तर धावा धावपाळकावरती 12 चेंडूमध्ये आपण आतापर्यंत पहिला 45 धावसंख्येवरती खेळ करतोय राज कांबळी. नक्कीच आज मात्र या ठिकाणी चांगला खेळ पाहायला मिळतोय राज कांबळेच्या माध्यमातून. पहिलं हाफशतक लगावणार का, दुसरं हाफशतक या स्पर्धेतील होणार का? कारण राजला आता मागता 5 धावींची गरज आहे हाफशतक लागवण्यासाठी. माफी असावी. 43 धावसंख्येवरती राज कांबळे खेळतोय. आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी डीप 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 मिड विकेटच्या बाहेर षटकार. तर माझ्या 49 धावसंख्येवरती खेळ करतोय राज कांबळी. एका धावीची गरज आहे आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 79 धावा धावपाळकावरती. एक चांगली पार्टनरशिप. लगातार 4 चेंडू 4 उतुंग षटकार आलेत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगलं या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने 51 धावा लगावल्या गेल्या वैयक्तिक. हाफशतक लगावल्या स्पर्धेतील दुसरा हाफशतक लगावला जातोय. 14 चेंडूमध्ये 51 धावेंची या ठिकाणी उपयुक्त खेळी केले. एकदा राज कांबळे आपली बॅट मात्र या ठिकाणी अभिवादन करायचं आहे, बॅट वरती करायचे आहे. शेवटचा चेंडू आहे. 81 धावा धावपाळकावरती. मयूरवरती हल्ला चढवलाय. डेथवर स्पेशली पाचारण केलं मात्र त्याच्यावरती हल्ला केला जातोय. आणखीन एक मोठा फटका कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न पाहिला. डीप स्क्वेअरले क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहिलं. एकदा पूर्ण. टोटल संघाची जर धावसंख्या पाहिली धावपळकावरती 89 धावा धावपळकावरती. तर चांगली पार्टनरशिप पाहायला 24 चेंडूची आपण जर या ठिकाणी पार्टनरशिप पाहिली 89 धावांचं पार्टनरशिप पाहायला मिळतोय. एक चांगली पार्टनरशिप या मैदानावरती खेळपट्टीवरती पाहायला मिळालेली. 16 चेंडूमध्ये 58 धावांची या ठिकाणी नॉट आउट पारी खेळते. एकदा राज कांबळेसाठी जोरदार मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. काय खेळ केला या मैदानावरती. 90 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर मी विनंती करतोय निवी आदिवासीवाडी संघाचा कर्णधार, त्याचप्रमाणे दीपेश इलेवन आदर्श नगर संघाचा कर्णधार, प्लीज या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आमचे सहकारी समालोचक प्रशांतजी जगम सर या ठिकाणी उपस्थित राहिलेत, कर्णधार आहेत दीपेश इलेवन आदर्श नगर संघाची. तर मी विनंती करतोय निवी आदिवासीवाडी संघाचा कर्णधार, जर आपण प्लीज माझा आवाज आपल्याकडे पोहोचत असेल तर आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर या षटकाचा आपण विचार केला ना तर मयूरने या षटकामध्ये तब्बल 34 धावा खर्च केल्या गेल्या. धावांचा आज मात्र या ठिकाणी मोठा उच्चांक पाहायला मिळतोय. जर पाहिलं या स्पर्धेदरम्यान धावांचा उच्चांक पाहायला गेला आपण 92 धावांचा उच्चांक आहे. जसे उत्तराला सुरुवात होईल तिथपर्यंत आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर गीत.
धन्यवाद. नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. मी विनंती करेन टॉस करण्यासाठी. कडू साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. एका बाजूला असेल निवी आदिवासीवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल दीपेश 11 आदर्श नगर. टॉस करण्यात येतोय पुढच्या मॅचचा. इट इज अ कॉल. टॉस जिंकलाय तो निवी आदिवासीवाडी या टीमने. डिसिजन क्षेत्ररक्षणाचा असेल त्यांचा. चला बोलूया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. एक सुनामी आली होती मैदानाच्या आतमध्ये थोड्या वेळापूर्वी, ज्याच्या बॅटमधून 16 चेंडू 58 धावा. नाव होतं राज कांबळे. 362चा स्ट्राईक रेट, 60 षटकार. याच्या बॅटमधून 4 चौकार पाहायला मिळाले आणि अफलातून इनिंग त्याच्या बॅटमधून साकारण्यात आली. तो राज कांबळे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. 90 बनल्यात. 91चं टार्गेट. 89 बनल्यात. 90चं टार्गेट या मॅचमध्ये सेट करण्यात आलंय. 90 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिला बॉल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय राज कांबळे. हर्ष स्ट्राईकिंगला. पहिला बॉलवरती आक्रमण. आतिशबाजी आपने की थी, खत्म हम करेंगे. पहिल्या बॉलवरती ठोकलाय. बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल डीप बॅकच्या कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही आहे. या बॉलवरती धावा येतील. डिसिजन पेंडिंग आहे आणि काय निर्णय येतोय ते आपल्यापर्यंत पोहोचेल. या आपण पाहूयात निर्णय काय प्रलंबित आहे. कारण पहिला बॉलवरती षटकार आला होता डाऊन द ग्राउंड आणि तदनंतर हा बॉल देखील षटकार. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार. रिप्ले आपण ऑन स्क्रीन पाहतोय. अफलातून बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. कमी गतीने लोअर फुल टोस पिक केला होता मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हर्षने काय सुरुवात करून दिली आहे. आतिशबाजी शुरू आपने की थी, खत्म हम करेंगे. जणू काय हर्षने इथे सांगितलं. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार त्याने खेचलेत. निलेश यावेळेला स्ट्राईक एंडवरती आहे. निलेशने मागील मॅचमध्ये 22 धावांचा ज्यावेळी पाठलाग करायचा होता, अगदी एकाच षटकामध्ये तो सामना संपवला होता. निलेशने 1 चौकार, 1 षटकार टोकला. यावेळेला देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती निलेशच्या बॅटमधून षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. धावफलका पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे, जिथे 19 आहेत. डीपॅक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. धावा आल्यात त्या 2. जशास तसं प्रत्युत्तर.
मैदानाच्या आतमध्ये निवीकरांच्या माध्यमातून देखील देण्यात आलाय आणि खऱ्या अर्थानं धावफलकावरती धाव्यात 21-91चा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. या वेळेला डीपॅक्सचा कव्हरला आणखीन एक क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. या बॉलवरती धावा आल्या त्याच्यावर चेंडू सूरज म्हात्रे आणि विजयजी वारंगे यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय राज कांबळेच्या अर्धशतकासाठी. 2,000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय सूरज म्हात्रे आणि विजय वारंगे यांच्या माध्यमातून. अफलातून इनिंग त्याने खेळली, साकारली. अफलातून नॉक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 25 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू आणि 65ची गरज. 18 चेंडू आणि 65ची गरज आहे. वातावरण टाईट आणि मैदानाच्या आतमध्ये चालू आहे खूप मोठी फाईट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित दाखवत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 स्ट्राईक एंड वरती हर्ष आहे. 3 बॉल 13 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूच्या खाली दूर राहिला. धाव मात्र मिळत असताना पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. उर्वरित 17 चेंडू आणि 64ची गरज. 17 चेंडू 64 धावा. 12 मार्च 2006 साली क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती एक इतिहास रचला गेला होता. असा 3.5 जिथे 300-450 धावा बनवण्यात आल्या आणि 435चा पाठलाग अगदी लिलया करण्यात आला होता साऊथ आफ्रिका संघाच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये इतिहास बनतात, मोडीसी काढले जातात. आत्मविश्वास हवा. हा बॉल पहा वेगाने टाकला. यष्टीरक्षकाला जवळ बोलावलंय आणि चांगल्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते. 90चा पाठलाग करायचा. 90 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलं आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज रोहित चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. लोअर फुल टोज होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज यष्टांचा वेध खेळ होईल बाद. वरती फोन मिळतो, फोनवरती लोन मिळतो, परंतु जो आत्मविश्वास हवा ना तो गुगलच्या प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करता येत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते आणि इथे आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि म्हणून की काय फलंदाज बाद होत असताना निलेशला आपण पाहिलं. पहिला खेळाडू बाद झाला. रोहितला सफलता मिळाली आहे. 3 बॉल त्याने हाताळल्यात. 1 विकेट देखील प्राप्त करण्यामध्ये तो यशस्वी राहिला आहे. अचूक टप्प्याने भरधाव वेगाने गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. त्याची दिशा चांगली आहे आणि म्हणून की काय संघाची दशाही त्याने सुधरवली आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रत्युत्तर तर चांगलं द्यायला सुरुवात केली होती निवी टीमकडून, परंतु प्रत्युत्तरादाखल जे काही मोमेंटम हवा होता ना तो इथे प्राप्त करू शकले नाहीत. मोमेंटम झाला शिफ्ट. विकेट मिळाली आहे आणि मी म्हणेन की महत्त्वपूर्ण अडसळ ठरणारा बॅटर निलेशला इथे बाद केलाय. दिनेश साळवी बाकफुटला आल्या ऑन साइडला केल्यात. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू ओलांडेल सीमारेषा. तीस धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये केवळ 5 आल्यात, जास्ती झालेलं नाही आहेत. या षटकामध्ये केवळ 5. पहिल्या षटकामध्ये 25 होत्या.
कॅल्क्युलेशन जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही 90चा पाठलागच करू शकत नाही. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला फेकून दिलाय, जणू चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ. ऑल 54ची गरज. अजूनही जर का खुल्या गटाच्या कॅल्क्युलेशनने क्रिकेटला घेऊन पुढे जायचं म्हटलं ना तर इथून 8 बाहेर मारायचे आहेत. 8 13पैकी 8 तर शक्य आहेत. या मैदानाचा भौगोलिक आराखडा पाहता 13पैकी 8 बॉल तुम्ही मैदानाच्या बाहेर धाडू शकता. 9 मारले तर तुम्ही मॅच जिंकलात, परंतु 8 मारण्याचं कॅल्क्युलेशन असायला हवं. पुढचा बॉल, हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचाकडे अपील करण्यात आली आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे प्राप्त होईल. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना खेळाडू होतोय इथे लेग बी फोर स्वरूपामध्ये बाद. इथे आपण पाहतोय जिथे 36 आहेत आणि खेळाडू आणखीन एक बाद झाला. 2 खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाले. तर एक लेग बिफोर एक त्रिफळाची नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. डील करावी लागेल आता इथे षटकारांमध्ये. येणारे 12 बॉल मध्ये 54ची गरज आहे. 12 चेंडू 54 धावा. 8 अजूनही बाहेर माराव्या लागतील. 8 चेंडू मध्ये 8 षटकार आलेच पाहिजेत तर सामना तुम्ही जिंकू शकता. या मॅच मध्ये निवी टीम जिथे बॅकफुटला पाहायला मिळाली आहे, डॉमिनेट केलं या षटकामध्ये. धावा खर्च करू दिल्या नाहीत. 11 धावा केवळ आल्या. 2 विकेट मिळवल्या रोहितने. सामन्यामध्ये पुनरागमन चांगलं केलं. सार्थक आलाय. पहिला बॉल यावेळेला आलाय लांब लचक उत्तुंग, जितका उंच तितकाच लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. परंतु आयुष्य घडवतो. इथे संघर्ष तुम्हाला रडवेल जरूर, परंतु खूप काय देऊन जाईल या मॅच मध्ये. षटकार आलाय. अजूनही इथे पाहिलं ना तर 7 बाहेर मारायचे आहेत. धावफलकावरती धावा आहेत. त्या सद्य परिस्थितीमध्ये 42. विजयासाठी 11 बॉल आणि 48ची गरज. 11 चेंडू आणि 48 धावा. बॅकफुटला त्रिफळा उद्ध्वस्त. यष्टांचा वेद हर्ष देखील बाद. बेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 42 धावा धावफलकावरती. सामना आता मात्र दूर चाललाय. 10 बॉल 48ची गरज. 10 चेंडू आणि 48 धावा. इथून 8 षटकार येणं तितकी गोष्ट शक्य नाही आहे. पण निवी संघाचे चाहते आता मात्र आपली गाडी स्टार्ट करू लागले. तितकंसं मॅच मध्ये मजा नाही आहे असंच वाटू लागले, कारण चांगली गोलंदाजी केली आहे सार्थकने. षटकार आला आणि तदनंतर त्याने बॅकअप द लाईन वरती टाकलेला चेंडू कमी गतीने पाहायला मिळालाय. नवीन बॅटर नौकेश. बॅकची लिडिंग एज. राज यस्टनच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल केवळ 1. आता मात्र 9 चेंडू आणि 47ची गरज. औपचारिकता शेष राहू शकते. तितक्याशा सोप्या गोष्टी नाही आहेत. प्रत्येक बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळणं
किंवा अगदी त्याच वेळेला प्रत्येक चेंडू हा चकाकणारं सोनं नसतं. इथे प्रत्येक चेंडू तुमच्या षटकार आणि चौकारासाठी बनलेला नाही आहे. सिंगल्स आणि डबल्स घ्याव्या लागतील. पुढचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर डीप बॅकचा कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टीपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. आणखीन एक खेळाडू बाद. धाबा धाव फलकावरती असताना आणखीन एक मोहरा इथे टिपण्यात आलाय. आणखीन एक खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. गीतेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळेल. फलकावरती धाबा सध्या परिस्थितीमध्ये 43. मॅचची औपचारिकता केवळ शेष. आठ बॉल आणि 47ची गरज आहे. केवळ औपचारिकता शेष आहेत या मॅचचा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना सार्थक 2 विकेट मिळवल्यात. 7 धावा त्याने खर्च केलात. यावेळेचा चेंडू देखील वेगाने इथे पाहायला मिळाला. खाली राहिला. चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, या साऱ्या गोष्टी इथे खुणवत होत्या आणि त्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल घेऊन सार्थक सज्ज होत असताना पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल या उत्तरार्धातील षटकातील. हा चेंडू देखील डाऊन द ग्राउंड लॉंगॉनला खेळले. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एक सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या વધારत असताना जाऊन पोहोचते आहे. धाव फलकावरती 44 आहेत. 6 चेंडू 46ची गरज. 6 चेंडू 46 धावा. सहा चेंडू आणि 47ची गरज असताना शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये कोणाला पाचारण करण्यात येते हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. कारण पुढच्या मॅचमध्ये एक सराव षटक म्हणता येऊ शकतं. कारण 6 बॉल 46 धावा जर लिगल डिलिव्हरी हाताळण्यात आल्या तर तितकीशी गोष्ट सोपी नाही आहे इथून धावा बनवणं. आणि त्या कारणासह अथर्व आलाय शेवटच्या षटकाच्या दरम्यान. गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. अथर्व गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती. 6 बॉल 46ची गरज. पहिला चेंडू कमी गतीने टाकला. शरीरावरती मारा, भेदक मारा पाहायला मिळाला. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी. लेग बाईक झाली. एक सिंगल आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये असणारे राजूजी केळकर यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. दुपारच्या सत्रामध्ये सेट लेट आलेत परंतु थेट आलेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा चेंडू काटा बदलण्याचा प्रयत्न. अवांतर धाव आली आहे. एक्स्ट्राने जास्तीचे काही भर पडणार नाही आहे. ग्रुप ग्रामपंचायत वर्षे आयोजित सरपंच चषक 2024 मध्ये आणि या मॅच मध्ये देखील अतिरिक्त धाबा तितक्यास तुमची डोकेटेकी राहू शकणार नाहीत, वाढवू शकणार नाहीत. 5 बॉल 45ची गरज. सुरुवात तर चांगली झाली होती जिथे अजूनही 44 अजूनही बडवायचे आहेत. हा बॉल बॅकफुट लेत असताना ऑन साइडला चेंडूला पाठवलंय. हवाई यात्रा करत असताना सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार. ची गरज. अभी दवा नहीं तो दुआ की जरूरत है. सूरजी मात्रे आणि विजय वारंगी यांच्या माध्यमातून 2000 रुपये कॅश प्राइज आले. प्रत्येकी 1000 रुपये. राज कांबळे साडी. हा बॉल बॅटच्या आतली कट घेतोय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल इथे अवेलेबल आहे आणि ती इथे प्राप्त करण्यात येते. सिंगलपेक्षा जास्तीचं काही नाही आहे. व कोणतीही जोखीम घेत नाही आहे राज देखील. किंबहुना खेळाडूला बाद करण्याची
कोणती त्याची इच्छा नाही आहे. एक सिंगल येते, 37ची गरज, 7-3 चेंडू आणि 37 धावा. एक चांगलं आयोजन आणि नीट कसं हे दुसरं पर्व देखील पाहायला मिळालंय. दुसरं पर्व आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हॉरिझॉन्टल बॅटस्ट्रोक ऑन साइडला, बेस्ट बॉल हिट, आला हा चौकार. संघाची धावसंख्या 57 आहे. 2 बॉल 33ची गरज, 2 चेंडू आणि 33 धावा. पुढचा बॉल खोला टाकला, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, स्ट्रेट टू द फिल्डर, फ्री खेळाडू बाद. शिवाडी टीमने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला सज्ज व्हा, कारण काही चेंडू बाकी आहेत. 1 बॉलचा खेळ शेष, 1 बॉल आणि 33ची गरज. चला रेडी राहा, लगेचच मॅच खेळवली जाईल. 4 षटकांच्या लढती आज आपण पाहतो आहोत. 1 चेंडू आणि 33ची गरज. लवेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राजूजी केळकरे यांचं स्वागत आपण करत होतो. आई खानावळ या रोहानगरीमध्ये अगदी चविष्ट आणि रुचकर जेवण तुम्हाला हवं असेल ना, तर त्याच्यासाठी आपण आई खानावळला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळाल. राईट साम ऑर द विकेटने हा चेंडू बॅटच्या आतली कड घेतोय. मॅचची होती औपचारिकता ती संपुष्टात आली आहे. सन 11 वर्षे टीमने हा सामना इथे जिंकला. एका मोठ्या फरकाने 32 धाब्याने हा सामना इथे जिंकण्यामध्ये यशस्वी राहिले आहेत. एका मोठ्या फटकाने हा सामना जिंकण्यात आला. ॲब्सोल्युटली नो डाऊट. 16 बॉल 58 धावांची खेळी, 60 षटकार, 2 चौकार, 362